नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर इथे गॅस ओठ्यावर कशाचा पसारा काढून ठेवला आहे मी आणि काय हे सगळं सामान पसरवून ठेवलेलं आहे. तर त्याचं कारण असं की आज ना सगळा जो फ्रीज आहे तर तो मी स्वच्छ करायला काढलेला आहे आणि फ्रीजमधलं सगळं जे सामान आहे तर ते इथे सगळ्या या गॅस ओठ्यावर ठेवलेलं आणि फ्रीजचे सगळे जे शेल्फ असतात, जेही काही ऑर्गनायझर्स असतात तर ते सगळे घासून इथे गॅस ओठ्यावर ठेवलेले, म्हणजे त्यातलं जे सगळं पाणी आहे तर ते निथरून जातं आणि तोपर्यंत इथे जो फ्रीज आहे तर तो मी स्वच्छ करायला घेतलेला आहे. तर बघा, कुठलीही गोष्ट जेव्हा आपण घरामध्ये त्याचा वापर करतो तर त्या गोष्टीचं वारंवार मेंटेनन्स, वारंवार त्याची साफसफाई या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. नाहीतर असं नाही की कोणतीही वस्तू आपण आणली आणि त्यामध्ये मग आपण सामान कोंबत गेलो. तर बघा, कुठल्याही वस्तूची लाईफ जर आपल्याला जास्त टिकवायची आहे तर त्या वस्तूची वेळेवेळेवर वारंवार साफसफाई होणे आणि त्याचा मेंटेनन्ससुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. तर इथे बघा, सगळा जो फ्रीज आहे तर तो मी स्वच्छ करून घेतला आणि स्वच्छ केल्याच्या नंतर जो फ्रीज आहे तर तो इतका छान दिसतो आणि जितक्या चांगल्या पद्धतीने आपण फ्रीज म्हणा किंवा कुठलीही गोष्ट म्हणा, जितक्या चांगल्या पद्धतीने आपण त्याला हाताळतो, त्याचा वापर करतो तर ती वस्तूसुद्धा तितक्या जास्त दिवस आपल्यासोबत टिकते. तर म्हणून मग कुठलीही इलेक्ट्रिक वस्तू असो किंवा साधी वस्तू असो, चांगल्या पद्धतीने वापरणे खूप गरजेचे असते. तर चला, आजचा आपला जो मेन विषय आहे तो आहे फ्रीजसाठी काय आहे बेस्ट ऑप्शन. प्लास्टिकचे डबे किंवा ज्या बॅग्स असतात, कॉटन बॅग्स असतात त्या, किंवा मग प्लास्टिकचे डबे किंवा काचेचे डबे. तर बघा, प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं असतं, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगवेगळी असते. तर त्यानुसार बघा, आपण आपलं म्हणजे जे काही आपल्याला सुटेबल होईल तर त्यानुसार आपण त्या गोष्टी वापरू शकतो. पण जर तुमचा फ्रीज लहान असेल किंवा तुमचं जर रुटीन धावपळीचं असेल तर अशा याच्यामध्ये बघा, जे प्लास्टिकचे डबे असतात तर तेच अगदी बेस्ट ऑप्शन असतात. कारण बघा, घाईघाईमध्ये आपण जेव्हा कुठलीही वस्तू हाताळतो तर त्यावेळेला ती हातातून पडण्याची किंवा फुटण्याची भीती असते. काचेचे जे डबे आहेत तर ते बघायला छान दिसतात. मध्यंतरी काही डबे मी काचेचे वापरलेसुद्धा. पण माझं जे रुटीन आहे तर ते मी बघा बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर करत असते की अचानकच म्हणजे कुठलाही प्लान बनतो, अचानकच कोण्याही वेळेवर कोणतंही काम येतं. तर त्यामुळे मग ना अगदी म्हणजे हँडल विथ केअरवाल्या ज्या गोष्टी आहेत तर ते असं रुटीन असणाऱ्यांना ना ते म्हणजे जमत नाही. तर म्हणून मग ते सगळे जे काचेचे डबे होते, फारसे तर काही नाही, अगदी थोडेसे काचेचे डबे होते माझ्याकडे, तर ते मी काढलेले आणि त्याच्या जागी आता हे जे प्लास्टिकचे डबे आहेत तर त्यांचा मी वापर करते. कारण माझं जे रुटीन आहे ते खूप धावपळीचं असतं, म्हणजे दिवसभर घरीच असते मी, असं नाही कुठे ऑफिसला जाते किंवा कुठे जाते. पण तरीसुद्धा बघा, म्हणजे खूप अशी धावपळ असते आणि त्यातल्या त्यात म्हणजे खूप अशी लगबगसुद्धा होते. तर म्हणून मग ना माझे इथे फ्रीजमध्ये जे डबे आहेत तर ते मी ना अशा प्रकारे प्लास्टिकचेच डबे वापरते. आता प्रत्येकच गोष्ट आपण डब्यामध्ये ठेवू शकत नाही, तर त्याच्या ठिकाणी बघा, एकतर अशा प्रकारच्या कॅरी बॅगचा आपण वापर करू शकतो किंवा मग कॅरी बॅगच्या ठिकाणी, म्हणजे जर कॅरी बॅग तुम्हाला वापरायची नसेल तर बघा, फ्रीजसाठी ना झिपलॉक बॅग येतात, त्यामध्ये सुद्धा भाजीचं खूप छान असं फ्रेश राहतं. सध्या तरी माझ्याकडे त्या बॅग्स नाहीत, तर म्हणून मग बघा अशा प्रकारे ह्या ज्या कॅरी बॅग असतात, प्लास्टिकच्या पिशव्या असतात, तर त्यामध्ये मी अशा प्रकारे हे जे सगळं साहित्य आहे तर ते भरून ठेवते. म्हणजे बघा, जे टमाटर आहेत, वांगे आहेत, तर या सगळ्या गोष्टी डब्यामध्ये ठेवता येत नाही, कारण ह्या बऱ्या प्रमाणामध्ये आपण घेऊन येतो. किंवा जर अगदी रोजच्या रोज जर तुम्हाला भाजीचं आणण्याची किंवा 2-3 दिवसाचं भाजीचं जर तुम्ही आणून ठेवत असाल तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण डब्यामध्ये ठेवू शकतो. पण बऱ्याच स्त्रिया असतात ज्या आठवड्याचं भाजीचं आणतात, कारण रोजच्या रोज बघा, एकतर त्यांना भाजीचं अवेलेबल होत नाही, दुसरी गोष्ट अवेलेबलसुद्धा होत असेल तर आपल्याकडे वेळसुद्धा हवा जाण्यासाठी. तर ज्यांच्याकडे वेळ असेल तर त्या बघा 2-3 दिवसाचंच भाजीचं एकत्र आणून ठेवतात. पण ज्यांच्याकडे वेळ नसतो तर त्या स्त्रिया आठवड्याचं जे भाजीचं आहे तर ते सगळं असं एकत्र आणून ठेवतात. तर म्हणून मग बघा, बरंचसं सामान असं आहे जे डब्यांमध्ये येत नाही, तर म्हणून मग त्यांच्यासाठी अशा प्रकारचा कॅरी बॅगचा वापर मी करते. त्या ठिकाणी तुम्ही ज्या पिशव्या येतात झिपलॉकवाल्या, तर त्यांचासुद्धा वापर तुम्ही करू शकता.
तर बघा अशा पद्धतीने हे जे 6 डबे तुम्हाला इथे दिसत असेल तर ते मी स्पेशली म्हणजे भाजीचं ठेवण्यासाठी मागवलेले होते. ऑनलाईनच मागवलेले होते. तुम्ही कोणत्याही ॲपवर जर सर्च केले फ्रीज कंटेनर किंवा फ्रीज स्टोरेज बॉक्स तर हे जे डबे आहेत तर ते तुम्हाला इझिली मिळून जातील. आणि आता तर इतक्या छान छान शेपमध्ये आणि छान छान असे वेगवेगळे डबे आपल्याला अवेलेबल झालेले आहेत तर ते तुम्ही मागवू शकता. तर अशा प्रकारे बघा जे भाजीचं आहे तर ते अशा पद्धतीने मी या डब्यांमध्ये ठेवते. त्यानंतर आपले जे ड्रायफ्रूट वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा मी प्लास्टिकच्या डब्यांचाच वापर करते. आणि जे प्लास्टिक आहे तर ते बघा असं जे सुखं साहित्य आपण ठेवतो तर त्यांच्यासाठी तेवढं काही नुकसान करत नाही. आणि काचेचे डबे ठेवायचे म्हटलं तर बघा ते ना अगदी असं हँडल विथ केअरवालं काम असतं. जर फ्रीज छोटा असेल तर बघा अशा पद्धतीने आपण एकावर एक असं सगळं जे साहित्य आहे तर ते जमवून ठेवतो. पण याच ठिकाणी जर काचेचे डबे असतील तर ते ठेवण्यासाठी आपल्याला विचारच करावा लागतो. आणि एकतर फ्रीज म्हणजे छोटा असेल तर छोट्या ह्याच्यामध्ये आपला नेहमी प्रयत्न असतो की फ्रीज एकतर बघायला चांगला दिसायला हवा आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये सगळं जे साहित्य आहे तर ते अगदी असं व्यवस्थित पद्धतीने यायला हवं. म्हणजे आपल्याला काढायला ठेवायलासुद्धा सोपी जाईल आणि फ्रीज बघायलासुद्धा चांगला दिसेल. तर हाच आपला स्त्रियांचा नेहमी प्रयत्न असतो. तर म्हणून मग म्हणजे माझं तरी की फ्रीज बघायला चांगला दिसायला हवा आणि दुसरी गोष्ट हँडल विथ केअरवालं काम नको. तर म्हणून मग मी तरी ना जे प्लास्टिकचे डबे असते तर तेच प्रेफर करते. तर बघा तुमच्याशी बोलता बोलता सगळं माझं जे फ्रीज आहे तर ते जमवून झालेलं आणि फ्रीज सगळं जमल्याच्या नंतर बघा किती छान आणि किती सुंदर दिसते. आणि छोट्याशा फ्रीजमध्ये खूप सारं सामान मी ठेवलेलं. तर चला झालं आहे सगळं भाजीचं जमवून. सगळा जो फ्रीज आहे तर तो आवरून झालेला आहे. आणि बऱ्याच वेळा बघा आपल्या डोक्यामध्ये ना कन्फ्युजन असतं की फ्रीजसाठी काय वापरायचं. पॉलिथिन वापरायच्या, कॉटन बॅग्स वापरायच्या, काचेचे डबे वापरायचे की प्लास्टिकचे डबे वापरायचे की जेणेकरून आपलं जे फ्रीज आहे तर ते बघायलासुद्धा सुंदर दिसेल आणि त्यातल्या त्यात आपल्याला अगदी वापरायला सोपंसुद्धा पडेल. तर त्याच याच्याने बघा जेव्हा आपण कॅरी बॅग किंवा कॉटन बॅग वापरतो तर त्यांना बघायला थोड्याशा मेसी दिसतात. म्हणजे फ्रीज व्यवस्थित ऑर्गनाइज दिसत नाही. कॉटन बॅग तशा व्यवस्थित असतात, कॅरी बॅगसुद्धा चांगल्या असतात. पण ज्याप्रमाणे आपण डब्यामध्ये भाजीचं ठेवतो तर त्यावेळेला बघा जो फ्रीज आहे आपला तर तो छान असा ऑर्गनाइज दिसतो. व्हिडिओमध्ये थोड्या वेळाच्या आधी तुम्ही बघितले असाल की जिथे सगळे डबे जमवलेले आहेत तर तो जो फ्रीज आहे तर तो बघायला खूप नीटनेटका आणि अगदी ऑर्गनाइज दिसतो. आणि त्याच ठिकाणी आपण कॅरी बॅगमध्ये जेव्हा भाजीचं जमवतो तर ते बघायला थोडंसं म्हणजे तिथे मेसी वाटतं. आणि त्यातल्या त्यात डब्यांमध्ये म्हणायचं झालं तर काचेचे डबे किंवा प्लास्टिकचे डबे. तर बघा काचेचे डबेसुद्धा खूप छान असतात, प्लास्टिकचे डबेसुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. पण ज्यांचं रुटीन अगदी असं धावपळीचं असतं आणि खूप असं घाईघाईचं रुटीन असतं तर त्यांच्यासाठी काचेचे जे डबे आहेत तर ते म्हणजे अवॉइडच केलेले बरे असतील. कारण बघा घाईघाईमध्ये जेव्हा आपल्या इथे काम असतं ना तर त्यावेळेला ना अगदी सगळं असं फटाफट फटाफट आपलं चालू असतं. आणि अशा वेळेला जो काच आहे तर तो आपल्या हातून फुटण्याची शक्यता असते. सामानांचं सुद्धा नुकसान होतं. आणि जे काचेचे जार आहे तर एकतर ते ना महागडे येतात आणि त्यातल्या त्यात जर ते फुटले किंवा काय झालं तर आपलं सुद्धा नुकसान होतं. तर त्यामुळे ज्यांचं रुटीन अगदी असं धावपळीचं असते त्यांच्यासाठी मी तर म्हणेन की जे प्लास्टिकचे डबे आहेत तर तेच बेस्ट ऑप्शन असतात. आणि असं काही नाही प्लास्टिकचे डबे काही असं नुकसान करत नाही. म्हणजे जसं आपण त्यामध्ये भाजीचं वगैरे ठेवतो तर त्यांच्यासाठी ते डबे काही नुकसान करत नाही. जिथे आपण शिजलेलं अन्न प्लास्टिकच्या याच्यामध्ये ठेवतो तर ते नुकसान करतं. पण जेव्हा आपण असं अगदी रॉ मटेरियलमध्ये भाजीचं त्या डब्यांमध्ये ठेवतो तर ती वस्तू काहीही नुकसान करत नाही. तर त्यासाठी तर बघा जे प्लास्टिकचे डबे आहेत तर ते बेस्ट ऑप्शन वाटतात मला. आणि जे डबे मी वापरते तर अगदी छान आहेत. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये भाजीचं त्यामध्ये छान असं येऊन जातं. आणि तिथे बघा खाली जी जाळी ठेवलेली आहे तर त्यामुळे जे भाजीचं आहे तर ते खराब होत नाही. छान 8 दिवस भाजीचं जे आहे तर ते फ्रेश राहतं. तर बघा जर रुटीन तुमचं निवांत असेल, छान म्हणजे अगदी असं पीसफुल रुटीन असते तर त्यांच्यासाठी तुम्ही काचेचे डबेसुद्धा वापरू शकता. आणि जर खूप अशी धावपळ होत असेल तर त्यावेळेला प्लास्टिकचे डबेच मी म्हणेन बेस्ट ऑप्शन आहे. आणि जे शिजलेलं अन्न वगैरे असतं तर ते ठेवण्यासाठी स्टीलचा वापर करा किंवा मग जे काचेचे डबे असतात तर त्यांचा वापर करा. पण जर धावपळीचं रुटीन असेल तर अशा याच्यामध्ये तर भाजीचं वगैरे ठेवण्यासाठी फ्रीज ऑर्गनाइज करण्यासाठी जे प्लास्टिकचे डबे आहेत तर तेच बेस्ट ऑप्शन असतं. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल.
व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.